नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, विविध मान्यवरांना आपण जागर कट्ट्यावरती आमंत्रित करत असतो, त्यांचे विचार जाणून घेत असतो. मात्र आजचा आपला उपक्रम हा जरा वेगळा आहे. तसं पाहायला गेलं तर आज कोविडचा काळ चालू आहे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडायला नको म्हणून विविध उपाययोजना सरकारकडून आपल्याला सांगण्यात येत आहे. मात्र ह्या काळामध्ये आणि मागच्या 1 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यावर आपण ह्या विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पण आता मागच्या काळापासून विविध जयंती असो, उत्सव असो, यांच्यावर अनेक निर्बंध लागलेले आहेत. याच निमित्ताने आता येणाऱ्या 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण विविध समर्थक आज आपण इथं आपल्या जागर कट्ट्यावरती आमंत्रित केलेले आहेत. नेमक्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, जयंती तर साजरी करायची आहे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, मात्र कुठल्या वेगळ्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, अशा विविध मुद्द्यांवरती आज आपण जागर कट्ट्यावरती आपल्या मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. आजचे मान्यवर आहे माजी महापौर आणि भीमशक्तीचे ज्येष्ठ नेते अशोकभाऊ दिवे यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे RPIचे अध्यक्ष आहेत प्रकाशजी नाना लोंढे यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे पवनभाऊ पवार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर संजयजी जाधव यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर पगारे सरजी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. RPIचे ते प्रमुख आहेत. असे विविध मान्यवर आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत. त्यांच्याशी आपण विविध मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. माझा सर्वप्रथम प्रश्न सर्वच मान्यवरांना असा आहे की आज एखादी जयंती असो, त्याचं स्वरूप आज खूप बदललेलं आहे. मागच्या काळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध जयंती आपण साजरी करायचो, मान्यवरांना मानवंदना पोहोचवायचो. मात्र आज जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे, त्याला एक इव्हेंटचं स्वरूप प्राप्त होतं आहे. माझी जयंती किंवा माझ्या वार्डातली जयंती कशी लोकांपर्यंत पोहोचेल किंवा त्याचा किती लोकांपर्यंत उदो होईल, हे जे टार्गेट आज एकंदरीत आपल्या दिसण्यात येतं, आपल्या बघण्यात येतं. तर हा जो इव्हेंटचा स्वरूप आहे, तर माझा प्रश्न असा आहे की नेमकी जयंती कशी असावी, किती मानवंदना आपण त्या आसामीसाठी आपण ती जयंती साजरी करणार असतो, नेमकं त्या जयंतीचं स्वरूप कसं असावं? दिवे सरजी काय सांगाल त्याबद्दल? जयंतीचं स्वरूप खऱ्या अर्थाने आपण इथं सादर केल्याप्रमाणे, आपण म्हटल्याप्रमाणे खरोखर जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे. परंतु बॅक टू पॅव्हलिन आपण जरा मागं गेलो ना, तर 9-9, 10-10 दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी व्हायची. आजूबाजूच्या खेड्यातून बैलगाड्या करून असे रोडला लोक यायची आणि बाबासाहेबांची सर्वात मोठी जयंती साजरी करायची. लोक मुक्कामी थांबायचे. आता स्वरूप बदललं असं बदललं की वाचण्यापेक्षा नाचण्याकडे लोकांचा कल जास्त वाढला. मला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य समाज जो आहे आपला बाबासाहेबांचा, तो आहे त्याच ठिकाणी आहे त्याच ठिकाणी समाज आहे त्याच ठिकाणी बाबासाहेबांना मानणारी माणसं आहे त्याच ठिकाणी बाबासाहेबांना घेऊन चालणारी माणसं आहेत. परंतु बदललेत मात्र नेते. बाबासाहेबांनी सांगितलं की 22 प्रतिज्ञा पाळा. प्रतिज्ञा पाळायला कोणी तयार नाही, पण सर्वसामान्य माणूस मात्र प्रतिज्ञा पाळायला तयार आहे. नेते मात्र बाबासाहेबांचा विचार मानायला तयार नाहीत. बाबासाहेबांनी या देशाला, अमेरिकेचं इलेक्शन होतं, तुम्ही बघितलं असेल, जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला, बरोबरीने मतदान झालं आणि मग कुणाला विनर करायचं, तर त्यावेळेस बाबासाहेबांच्या घटनेचा खऱ्या अर्थाने उपयोग केला गेला. मग अमेरिकेसारख्या सार्वभौम देशानं, एवढ्या मोठ्या महान राष्ट्रानं बाबासाहेबांच्या घटनेचा जर खऱ्या अर्थाने जर विचार केला होता, तर मग बाबासाहेबांची जनता, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान याचा विचार का करत नाही, ही खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच फक्त सांगतो, आता घराघरात जयंती साजरी झाली पाहिजे, या अपेक्षेने आपण आता जयंती करणार आहोत. खूप लोक म्हणतात महारथ होणार, महाजयंती होणार. मला ते पसंत नाही. मी काय म्हणतो, जो माणूस खऱ्या अर्थाने चळवळीत आहे त्यांना जयंत्या करू द्या. कुठंतरी उपट सोंब्यावानी कोणीतरी पुढे येत असेल आणि जयंत्या करत असेल तर ते मला मात्र मान्य नाही. खऱ्या अर्थाने लोकांना घेऊन चालणारी माणसं
आता खऱ्या अर्थाने जबाबदारीने मी सांगतो तुम्हाला, खऱ्या अर्थाने लोकांना घेऊन जाणारी माणसं खऱ्या अर्थाने समाजाने जवळ केली पाहिजे. आणि म्हणूनच या निमित्ताने मी एकच महत्त्वाचं पहिल्यांदा सांगेल की सर्वांना घेऊन चालणारी माणसं तुम्ही त्यांना खांद्यावर घ्या, खांद्यावरच्या ऐवजी डोक्यावर घ्या. परंतु जी समाजाला घेऊन चालणारी न चालणारी माणसं आहे त्यांना मात्र थोडंसं साईड ट्रॅक करा, अशी मी खऱ्या अर्थाने या जयंतीच्या माध्यमातून, आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करतो. उत्तम पद्धतीने गेले पाहिजे. जयंतीचं स्वरूप बदलतं आहे. प्रकाशजी, काय आपलं मत आहे त्याबद्दल? नाही, निश्चितपणे वातावरणाप्रमाणे तुम्हाला बदलावंच लागेल असं नाही आहे. परंतु आपल्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या लोकांनी, मी फक्त एका बाबासाहेब आंबेडकरला एका जातीमध्ये आपण गोवलं नाही पाहिजे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा अण्णाभाऊ साठेंना एका जाती धर्मापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना जातीचं बंधनच जातीच्या बंधनाच्या व्यतिरिक्त ही जयंती महोत्सव साजरा झाला पाहिजे, जो सातत्यानं 28 वर्ष मी साजरा करतोय. बरोबर. त्यातून प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, त्यातून प्रबोधन झालं पाहिजे. आणि धम्माचा प्रचार आणि प्रचार करीत असताना तो आपण करावाच, मात्र इतर जाती धर्माच्या भावना दुखणार नाहीत. इतर जाती धर्माचे लोकसुद्धा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ह्या भावनेतून हा उत्सव साजरा करावा असं मला वाटतं. निश्चय एका समाजानं हा जयंती उत्सव साजरा करण्यापेक्षा, जसं इतर जयंती महोत्सव असतात त्या जयंती महोत्सवाचं ठराव तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी स्वरूप बदललं असेल, परंतु स्वरूप बदलताना त्याचा मात्र आपण प्रबोधनापर विचार करावा. जनतेमध्ये प्रचार आणि प्रसार कसा होईल, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं साधन कोणचं नसतं. ठीक आहे, गल्लोगल्ली कटआउट झाल्यावर पुढारी झालेत, कपडे बदलावे तसे पक्ष बदलणारे लोक तयार झालेत, त्यामुळे निष्ठा कुठे आहे? आणि निष्ठा आमचे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबा, जरी वेगवेगळे पक्ष आमचे असतील, वेगवेगळ्या संघटना जरी आमच्या असतील, परंतु विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बाप मानतोय. त्यांच्या संविधानाचा सन्मान करणारे मी लोक आहोत. आणि मला असं वाटतं की जयंती महोत्सवाचा हा कालावधी बघितला, हा थोडासा तुम्हाला आणि मला भ्रमित करणार आहे, चकित करणार आहे. म्हणून गेल्या वर्षीचे जे अनुभव आम्हाला आलेत, म्हणून मी जनतेला आव्हान करणार आहे की होय, आपण सुरक्षित असाल, आपलं परिवार सुरक्षित असाल तर जयंती उत्सव हा वैचारिक पातळीने तन मन धनापासून साजरा करण्याबरोबरच आपण मात्र जनतेचं प्रबोधन कसं होईल, धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा होईल, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा तुमच्याकडे कशी पोचल्या जाईल, प्रामाणिक उद्देश हाच होता. पोवाडे ठेवणं, गायन पार्ट्या ठेवणं, नाटकं ठेवणं की जनतेपर्यंत त्या माध्यमातून पटकन आमच्यासारखे 100 पुढाऱ्यांचे भाषणं आणि एखाद्या कवीचं गाणं किंवा एखादा पोवाडा हे मात्र कलेच्या माध्यमातून प्रबोधन होते. म्हणून मला असं वाटतं त्या पद्धतीनं जर शासकीय परमिशन मिळाल्यात तर तशा पद्धतीने साजरी करण्याचा मनोदय आहे. प्रकाशजी, बरोबर आहे की आपण ज्या सांगितल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला एका चौकटीत बसवू नये, ते आपल्या सर्वांचेच आहे, महाराष्ट्राचे आहे, भारताचे आहे. आणि त्या पद्धतीने त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, या पद्धतीने जयंती साजरी झाली पाहिजे. आपले खरंच विचार चांगले आहे. पवनदादा, आपल्याला काय वाटतं की आज जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे, कुठल्या पद्धतीची जयंती आज साजरी झाली पाहिजे आणि लोकांना त्यातनं एक प्रेरणा मिळाली पाहिजे, काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती नसून आमच्या समाजासाठी ही दिवाळी असो, ईद असो, आमच्या आयुष्यातला जो सगळ्यात मोठा, जो सुखाचा आणि आमच्या आयुष्यातला जो सगळ्यात मोठा क्षण आहे ती ही 14 एप्रिल आहे. आणि ही 14 एप्रिल आम्ही साजरी करत असताना साहेब, गेल्या म्हणजे आम्ही 10 वर्षापासून आमच्या जवळजवळ नाशिक रोडला 3000 वाडी वस्त्यांची आमची एक कमिटी आहे, समिती आहे बरं का. त्या समितीमध्ये आम्ही दर वर्षाला बुद्ध विहारामध्ये, नाशिक रोडला एकच बुद्ध विहार आहे, त्या बुद्ध विहारामध्ये या सगळ्या समितीचे लोक बसतात. 5, 50, 100, 200 आमच्या समितीचे लोक आहेत, ते सर्व बसतात आणि तिथं एक जयंतीचा अध्यक्ष निवडत असतात. ह्या जयंतीचा, नाशिक रोड जयंतीचा वारसा असा आहे का दादासाहेब गायकवाड साहेब स्वतः हयात असताना बाबासाहेब आंबेडकर इथं आले होते, रेल्वे स्टेशनवर उतरले होते, तर त्यांना घेऊन बैलगाडीमध्ये ही जयंती काढली गेली होती. आणि तो वारसा अजूनपर्यंत आता अजून आम्ही टिकून धरलेला आहे. आणि तो कार्यक्रम कोणाला माहीत असेल, कोणाला माहिती नाही, मला माहिती नाही, पण आज पण कार्यक्रम त्या दिवसात पहिल्यांदा पण 10-12 दिवसाचा होता आणि आज बी तो 10-12 दिवसच तो कार्यक्रम चालतो. साधारण 11-12 तारखेपासून जो कार्यक्रम सुरू होतो तो 20 तारखेपर्यंत कार्यक्रम चालतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त समाजाला कसं प्रबोधन करता येईल
तेच काम याच्यामध्ये चालू राहतं आणि आतापर्यंत चालू आहे आणि तसंच चालू राहणार आहे. प्रत्येकाचा विषय इंडिव्हिज्युअल कोण काय म्हणून करतो काय आम्हाला माहिती नाही, पण आमच्या अस्मितेचा विषय आम्हाला एवढं भान पण नाही राहते 14 एप्रिल आल्यानंतर महिनाभर का कुठं काय करायचं काय नाही करायचं. आम्ही त्याच्यामध्ये एकदम सर्व महिनाभर कामधंदा बंद असतो, सगळं बंद असतो आणि त्याच कामामध्ये आम्ही चालू असतो. असं आमचं काम चालू असतं आंबेडकर जयंतीचं. अच्छा, नमस्कार पवनदादा. खूप वेगळ्या पद्धतीने आपण आपले विचार मांडले. पगारे सर, जयंतीचं स्वरूप बदलतं आहे, जयंती कुठल्या पद्धतीची असली पाहिजे, काय विचार आहे आपले त्याबद्दल? खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 130वा जन्मोत्सव या पूर्वसंध्येला म्हणा, आज आपण ही एक चर्चासत्र आपल्या माध्यमातून इथे केलं आणि समाजातील सर्व घटकांचे प्रमुख आपण इथं बोलवलेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं, गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्वाणानंतर या देशामध्ये बाबासाहेबांचा जन्मोत्सव होतो. या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. अनेक पैलूने शासन दरबारी पण जयंती होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरी जनता ज्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करते, या साजरा करण्याच्या पाठीमागे ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती समाजाच्या ज्या भावना आहेत, त्या भावना या उत्सवामध्ये तयार होतात आणि त्या पद्धतीनं कार्यकर्ते कामाला लागतात. अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की 10 वाजेपर्यंतच सर्व सभा संमेलनं कार्यक्रम हे आटोपले पाहिजेत, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की ह्याच्या अगोदर आम्ही काही वर्षापूर्वी ज्या जयंत्या केल्या, जे जन्मोत्सव केले, जे कार्यक्रम केले, ते जलसे असायचे, नामांकित असे गायक असायचे जे समाजाला प्रबोधन करतील असे कव्वाल्या व्हायच्या, गीतं व्हायची आणि ते सकाळी पहाटे 4-5 वाजेपर्यंत चालायचे. आता सुप्रीम कोर्टाने ही अट घातल्यामुळं आम्ही 10 वाजेच्या आत मिरवणुका संपवतो, 10 वाजेच्या आत सर्व सामाजिक कार्य बंद होऊन जातं. मला असं म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टाने हा वेळ 14 तारखेचा वाढवून दिला पाहिजे. तो वेळ अपुरा पडतो मिरवणुकांसाठी. दुसरी गोष्ट की आपण सांगितल्याप्रमाणे की भीमजयंती उत्सव कसा असला पाहिजे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं भीम उत्सव साजरा करत असतो. काव्यस्पर्धा आहेत, गायन स्पर्धा आहेत, नाट्यस्पर्धा आहेत, विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी निबंध स्पर्धा आहेत. अशाही स्पर्धांचं आणि अशाही कार्यक्रमांचं आयोजन समाजातली अनेक मंडळं करत असतात आणि हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव म्हणजे एका समाजापुरता नसून तो समग्र मानवजातीसाठी आणि समग्र या देशासाठी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त बहुजन समाज या उपक्रमांमध्ये आणि या जयंती उत्सवामध्ये सहभागी कसा होईल या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी बहुजन समाजालासुद्धा जास्तीत जास्त या कार्यक्रमांमध्ये सहभागी केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ, ज्या ग्रंथावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावर या देशाची आर्थिक स्थिती, या देशाची राज्यस्थिती आणि या देशाची शासन स्थिती चालते, त्या बाबासाहेबांची जयंती ही अतिशय धूमधडाक्यात झाली पाहिजे. मात्र अडचण आहे कोविडची आणि कोविडच्या काळामध्ये शासनाचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये आम्हीसुद्धा साशंक आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं आणि उत्साहात करणं हा आमचा पहिल्यापासून अगदी नियम आहे आणि उत्साहात होण्यासाठी शासनाची अडचण येऊ नये यासाठी आम्ही माननीय जे काही प्रशासन अधिकारी आहेत, राज्यकर्ते आहेत, यांच्याशी चर्चा करून ही जयंती जोरदार झाली पाहिजे आणि या जयंतीमध्ये कोविडची कुठली अडचण आली नाही पाहिजे ही प्रकर्षानं आम्ही मांडणार आहोत. आणि एकूणच या संपूर्ण बाबीमध्ये हे जे काही सर्व धुरीण बसलेले आहेत यांना मी एक सामाजिक बांधिलकी एक म्हणून सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव साजरा करताना आपण शिस्तही पाळली पाहिजे आणि शिस्त ही समाजापर्यंत गेली पाहिजे. आपले कार्यकर्ते हे
ज्या पद्धतीनं साजरी करतात त्यांच्यावर अंकुश ठेवणं आपल्या प्रमुख लोकांचं काम आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जयंती जोरात होईल, अतिशय उत्साहात होईल. मात्र कोविडच्या बाबतीमध्ये आम्ही जसे सक्रिय राहू, शासन दरबारी बोलण्यासाठी आपल्याही माध्यमातून सक्रिय राहावं आणि हा निर्णय ताबडतोब जर दिला तर कार्यकर्ते अजून जोमाने कामाला लागतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मुळात आता कोविडच्या काळामध्ये नेमकं आता सरकार कुठल्या पद्धतीचा निर्णय घेतं तेच आपल्याला बघायचं आहे. मात्र तरी आपले जे विचार आहे की युवा वर्ग व्यवस्थित त्या सभेमध्ये सभा असो किंवा कार्यक्रम असो तिथे व्यवस्थित त्या पद्धतीने वावरला पाहिजे. शिस्त फार महत्त्वाची आहे या सर्व कार्यक्रमासाठी. शशिकांतजी उलवणे आपल्याकडे मी या प्रश्नासाठी येणारच आहोत. मात्र तत्पूर्वी जाधव सर, डॉक्टर संजय जाधव सर, आपलं स्वागत आहे. नेमकी जयंती कशी असली पाहिजे त्याबद्दल काय विचार आपल्याकडे आहे जे आम्हाला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला नक्कीच आवडतील. सर्वांना जय भीम करतो. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाशिकपासून सुरुवात झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा आमचा 365 दिवसामधला एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आम्ही जी काय आमचं मिरवणूक दिसते आणि आमचा जो उत्साह दिसतो यातून आम्ही प्रशासकीय लेव्हलपासून ते सामाजिक लेव्हलपर्यंत प्रत्येकाला सुरक्षित करण्यासाठीची ही भूमिका आमची असते. आमचे नेते आमच्याबरोबर आहेत, आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि आम्हाला कुठल्या प्रकारची त्रास झाला, कुठल्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर एवढी सगळी जनता माझ्या मागे उभी आहे अशा प्रकारचा विश्वास निर्माण करण्यासाठी ह्या जयंतीत असलेला उत्साह आणि त्यांची एकत्रित जी काही मिरवणूक असते ते दिसणं गरजेचं असतं. आत्ता प्रश्न निर्माण असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची कोविडच्या काळात कशा प्रकारची आपण करणार आहोत. मी डॉक्टर म्हणून या विषयावरती जेव्हा बोलतो तेव्हा माझ्याकडे समोर काही प्रश्न उभे राहतात जे प्रकाश लोंढे साहेबांनी पण मांडलेत की सर्व समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली पाहिजे, आम्ही एकट्याने का करायची. ह्यावेळेस योगायोगाने गुढीपाडवा आणि 14 एप्रिल एकाच दिवशी आलेली आहे आणि जरी नसेल 2 दिवस आहेत. खरं म्हणजे आम्ही भीम उत्सव 14 एप्रिल ते समजत नाही. आम्ही 1 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू होते आणि ती बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते. महाराष्ट्रातच नाहीत जगात तुम्ही बघितलं असेल तर ह्या जयंतीचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला दिसतील. आंतरराष्ट्रीय परिसंवादापासून तर गावातल्या प्रत्येक वस्तीवर सुरू असलेल्या कार्यक्रमापर्यंत त्याचं स्वरूप असतं. या काळात आत्ता आपल्याला नव्याने काय करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरापुढं सुंदर अशी रांगोळी काढली पाहिजे. आपल्या घरात भारतीय संविधान जे आहे, आपल्या घरात बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलं, शिक्षणाची दारं खुली केली, त्यामुळं आपल्याकडे अनेक गोष्टींचं नवं आलं. बुद्ध आणि धम्म आहे, या सगळ्या पुस्तकांची पूजा आपण केली पाहिजे त्या दिवशी. त्याचबरोबर बाबासाहेबांची एक चांगलं मोठं कटआउट प्रत्येक घराने आपल्या दारात लावलं पाहिजे आणि बाबासाहेबांना सकाळी पहाटे 4 वाजेपासून आपण सुरू केलं पाहिजे. स्वच्छ पांढरे कपडे त्या दिवशी घालून गावात लोकांनी म्हटलं पाहिजे अरे पांढरे कपडे घालून चालला आहे, आज एकदम सुंदर आहे, टकाटक वाजवत चालला आहे, नक्की बाबासाहेबांच्या समाजाचा माणूस आहे, याची ही प्रवृत्ती आहे, शिक्षण आहे, स्वाभिमान आहे आणि त्याचबरोबर त्याचा उत्साहसुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी यातनं रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत. समाज केवळ तेवढंच बघत नसतो, समाज अनेक गोष्टी बघत असतो. मला खूप आनंद वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला जे लोक दलितांचे कैवारी एवढं म्हणत होते त्यांना आज पटलं आहे की बाबासाहेब आंबेडकर या भारताचे कैवारी होते. या भारताला पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांनी सातत्यानं काम केलेलं आहे. आज तुम्ही बघता पाटबंधारे विभाग सोडून द्या, तुम्ही विविध प्रकारचे शेती विभाग बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया नावाचं जे पुस्तक आहे त्याचा विचार केला तर आज शेतकरी दिल्लीच्या ज्या दारात बसला आहे तो कशासाठी बसला आहे, त्याचे जे मूळ प्रश्न आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया नावाच्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. त्याचा 100 वर्ष आपण साजरे केलेत आणि शेतकऱ्यांना काय काय कसे प्रश्न सोडावे लागतील या प्रत्येक ज्या ज्या विषयाचे बाबासाहेबांच्या विषयाचे केवळ दलितांचे कैवारी म्हणून आरक्षण म्हणून लोकांनी चर्चा केली, त्या पलीकडचे जे विषय त्या विषयावरती परिसंवाद आयोजित करणं आत्ता खरी गरजेची गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की कोविडच्या काळात काय होणार आहे. अहो IPL चालू आहे ना, वेगवेगळ्या मॅचेस चालू आहे ना. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळे कार्यक्रम आयोजित करू, लोक घरी CCTV माध्यमातून बघतील.
या सगळ्या ज्या मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या चॅनलवाल्यांना विनंती करतो, तुमचं सगळं चॅनल विचार स्वातंत्र्य हे बाबासाहेबांनी दिलेलं तुम्हाला बहाल केलेलं आहे. आणि हे जर बाबासाहेबांनी बहाल केलं असेल तर 24 तास 13 एप्रिल रात्री 12 वाजेपासून तर 14 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या टी व्ही चॅनलवर सगळ्या प्रकारचे कार्यक्रम केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या विषयाचे पैलू घेऊन त्याचे परिसंवाद आयोजित केले. तर मला वाटतं की आम्ही जे म्हणतो आहोत, तुम्हाला जे वाटतं की करोनाच्या काळात हे लोक काही वेगळं गडबड करतील काय? काहीच करणार नाही. इतकं शिस्तप्रिय समाज तुम्ही बघितला नसेल. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 1945ला इथं सुरू झाली. आज आपण 2021 साली आहोत. या एकाही जयंतीत भाऊ इथं आमचे सिनियर आहेत, कधीच कुठल्याही प्रकारचा हिंसा किंवा वाद कधी आत्तापर्यंत घडला नाही. हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं आम्ही मानवंदना देत असतो आणि बुद्धानं जो आम्हाला बुद्ध दिला आहे बाबासाहेबांनी तो आम्ही पाळत असतो असा त्याचा अर्थ आहे. मला वाटतं कोविडच्या काळात आमच्या घरात सुद्धा हे करू शकतो. त्याचप्रमाणे 50 लोकांना एकत्र यायला काहीच हरकत नाही. 50 लोकांना एकत्र येऊन त्या विषयात ज्या विषयाचे तो माणूस तज्ज्ञ आहे त्या विषयाची त्या भागात प्रत्येकाने म्हणजे होऊ द्या ना. नाशिक शहरात 1000 ठिकाणी 1000 वक्त्यांनी भाषणं केलीत. अशा प्रकारचं सुद्धा नियोजन आम्हाला करता येऊ शकतं आणि तो उत्साह तितकाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त टिकवता येऊ शकतो. तुम्ही जो आमच्यावरती म्हणजे सगळ्यांचाच ठपका असतो की अलीकडे लोक वेगळ्या प्रकारचं नाचून गाचून किंवा नको ते भाऊंनीसुद्धा उल्लेख केला ते करतात. तसंही न करता आंबेडकरांची जयंती चांगली उत्साहानं साजरी करू शकतो आणि ते आम्ही हा पायंडा म्हणजे करोनाचे मी आभार मानून सांगतो. करोनाने हा आम्हाला संधी निर्माण करून दिले. आमच्या प्रत्येक वस्तीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला 50 कार्यकर्त्यामागे एक व्याख्यान आयोजित करून देण्याची करोनाने आम्हाला ती संधी दिलेली आहे. आम्ही ती संधी संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली पाहिजे अशा प्रकारचं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद जाधव सर. आपण एक वेगळ्या पद्धतीने आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली की आपले विचार कसे पोहोचतील. नक्कीच जयंती ही साजरी झालीच पाहिजे, मात्र त्याचे निर्बंध सरकारने जे काही निर्बंध घालून दिले त्याच्या पलीकडे जाऊन आपण कुठल्या पद्धतीने शिस्तीमध्ये आपण ही जयंती साजरी करू शकता, आपण त्याबद्दल आपले विचार वेगळ्या पद्धतीने मांडले. शशिकांतजी उनवणे, सर्वप्रथम आपलं जागर कट्ट्यावरती स्वागत. आपण 14 एप्रिलला आपले येणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध विषयांवरती आज आपण चर्चा भरवलेली आहे. नेमकी जयंती कशी पाहिजे, कुठल्या पद्धतीचं स्वरूप पाहिजे. आज जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे, DJ आहे, इव्हेंट्स आहे, त्याला वेगळ्या इव्हेंटचं असं स्वरूप प्राप्त होतं. त्यात युवा वर्ग असतो, तो वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो. मात्र जयंती कशी असली पाहिजे जेणेकरून आपली जी मानवंदना आहे ती त्या आसामीपर्यंत पोहोचली पाहिजे, काय वाटतं आपल्याला? सर्वांना जय भीम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महामानव असे आहेत की ते संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती आणि त्यांना मानवंदना संपूर्ण जगाचे जेवढे राष्ट्राध्यक्ष असतील ते संपूर्ण बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होताना 14 एप्रिलला आपण बघतो आहे. परंतु बाबासाहेबांची जयंती आणि भगवान बुद्धांचे विचार, जे समतेचे विचार आणि बाबासाहेबांनी दिलेले जे आंबेडकरी विचारांचे विचार आहेत ते आजही आंबेडकरी समाजाला फार मोठ्या प्रमाणात अभिप्रेत आहेत. म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असताना कुणीही माणूस आपल्या जीवाची पर्वा करणारा नाही, कारण बाबासाहेबांमुळेच हा समाज आज जिवंत राहिलेला आहे आणि हा समाज आज ह्या ज्या स्टेजला आज येऊन उभा आहे तो बाबासाहेबांच्यामुळं आज या ठिकाणी आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती ही कोविड आल्यामुळं आपण साजरी करायची किंवा नाही करायची हा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे, तर या ठिकाणी कोविडच्याबद्दल अनेक वेगवेगळे संबंध या ठिकाणी जोडले जात आहेत. तर आपण सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर बघितलं तर कोविड आहे किंवा नाही आहे तो भाग वेगळा आहे, परंतु आंबेडकरी समाजाला कोविडची आज तसं जर बघितलं तर शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्या निर्बंधांना नक्कीच या ठिकाणी आम्ही सगळे बांधील आहोत, तो काय विषयच नाही. परंतु बाबासाहेबांची जयंती आल्यानंतरच बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या जातात. त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की आंबेडकरी ज्यावेळेला समाज बाबासाहेबांच्या जयंतीला ह्या 14 एप्रिलच्या निमित्ताने महिनाभर कार्यक्रम ठेवतात, परंतु आज त्या महिनाभर ठेवणाऱ्या कार्यक्रमांवर देखील शासनाने निर्बंध आणून ठेवलेले आहेत आणि ते निर्बंध दिवसेंदिवस कडक केले जात आहेत. तर अशा निर्बंधावर देखील शासनाने पुन्हा एकदा पुनर्विचार करणं गरजेचं आहे.
मला या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तरुणांनी या ठिकाणी कशा पद्धतीने जयंतीला सामोरं गेलं पाहिजे. तरुणांनी नक्कीच एकमेव अशी जयंती आहे बाबासाहेबांची की ह्या जयंतीमध्ये तरुणच नाही तर ह्या जयंतीमध्ये महिला देखील मोठ्या उत्साहाने नाचत असतात. कारण महिला वर्ग हा कुठल्याही जयंतीत एवढ्या मोठ्या संख्येने कधीही सहभागी झालेला नाही आहे. तो ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सर्व जाती धर्माची लोकं, मग ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, हिंदू असतील, सर्व धर्माची लोकं ह्या जयंतीमध्ये तुम्हाला सहभागी झालेले दिसतात. असा हा जयंतीचा सण म्हणजे आंबेडकरी चळवळीसाठी एक मोठी दिवाळी असती आणि ती दिवाळी साजरी करण्यासाठी देखील या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्याबद्दल मागच्या वर्षी ज्या वेळेला कोरोनाचं या ठिकाणी संकट आलं होतं, परंतु आंबेडकरी समाजाने इतकी शांततेची भूमिका घेतली की या भूमिकेमधून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या जनतेवर किंवा बाबासाहेबांच्या समाजावरती नको मोठा आक्षेप व्हायला म्हणून लोकांनी सामोपचाराने या ठिकाणी जयंतीचं जे काय असेल त्या सामोपचाराने घेऊन त्यावेळेला जयंतीला या ठिकाणी प्रत्येकाने नाही साजरी केली. परंतु ह्याही वर्षी आता तेच प्रश्न जर निर्माण होत असतील तर बाबासाहेबांच्या जनतेपुढं जो बाबासाहेबांचा विचार घेऊन निघालेला माणूस आहे तो कुठल्याही जीवाची पर्वा करत नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने साजरी केली पाहिजे की जो आपण कालपर्यंत करत होतो. पण तत्पूर्वी आपण जयंती साजरी करीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या ठिकाणी निवेदक जे आहेत त्यांनी प्रश्न केला आहे की तरुणांनी कशा पद्धतीचं, तर तरुणांनी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं व्यसन या जयंतीच्या दिवशी करू नये अशी मी विनंती प्रत्येक तरुणाला करतोय. कारण ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी समतेचे विचार दिले आहेत, भगवान बुद्धांनी समतेचे विचार दिले आहेत, त्या समतेच्या विचारामध्ये कुठेही आपल्या या ठिकाणी कुठलंही व्यसन दिसत नाही आहे. म्हणून आपण बाबासाहेबांचा विचार डोक्यात ठेवूनच ही जयंती साजरी केली पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी जयंती साजरी करा, परंतु इकडं तिकडं वर्गण्या मागून जयंत्या साजरा करू नका. मला ह्या ठिकाणी सांगायचं की आपण जयंती साजरी करा तर आपल्या समाजामध्ये चांगले मोठमोठाले लोक आहेत. प्रत्येकाने ह्या जयंतीमध्ये प्रत्येकाने आपला स्वतःचा एक हिस्सा ठेवला पाहिजे. बाबासाहेबांनी एवढं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे की आपण आयुष्यभर जरी बाबासाहेबांसाठी केलं तरी काही आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. वर्षभराला जर आपण 1000 रुपये 500 रुपये जरी आपण गोळा करून ठेवले आणि त्या पैशामध्ये जर आपण जयंती साजरी केली तर मला वाटतं बाबासाहेबांची जयंती केल्याचं खरंच समाधान तेव्हा या आंबेडकरी समाजाला होईल असं मला वाटतं आहे. आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं मला असं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी बाबासाहेबांची जयंती अति मोठ्या उत्साहाने चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केलीच पाहिजे. पण तत्पूर्वी कोरोनाचे जे काही शासनाचे निर्बंध असतील तर शासनाला विनंती आहे की आपणही जास्त निर्बंध या ठिकाणी या समाजाला ह्या आंबेडकरी विचारांच्या लोकांना लावू नये अशी मी विनंती करतो. धन्यवाद. शशिकांतजी, अगदी मोकळेपणाने आपण आपले विचार आमच्या जनतेपर्यंत पोहोचवले. जयंती कशी असली पाहिजे, मुळात त्या महामानवापर्यंत आपले विचार गेले पाहिजे, आपली मानवंदना ही पोहोचलीच पाहिजे आणि युवा वर्गानेही त्या दिवशी कुठल्या पद्धतीचं वर्तन ठेवलं पाहिजे, हे इतके चांगले विचार आज आपण आमच्या जनतेपर्यंत पोहोचवले. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता 14 एप्रिलला जी जयंती येणार आहे, मागच्या वर्षी कोविडचा काळ होता, जो काळ असा होता की आपल्या सगळ्यांनाच तो काळ अगदी नवीन होता. ते संकट एकदम नवीन होतं. काय करायचं, कुठल्या उपाययोजना करायच्या, खूप अडचणीचं होतं. आणि अशा काळामध्ये इतका मोठा आपला जो सण उत्सव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, नेमकी ती जयंती येऊ घातल्यानंतर आणि हा कोविड काळ, त्यात सगळे निर्बंध लागलेले असताना, लॉकडाऊन असताना काय अडचणी होत्या, ज्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यातनं आपण आपली जयंती वेगळ्या पद्धतीने कशी साजरी केली, त्याबद्दल काय सांगाल? हा जो सण आहे ना आमचा, हा आनंदाचा आहेच, परंतु त्याचबरोबर सुखाचा क्षण आहे हा. आणि हा सुखाचा क्षण आम्ही साजरा करत असताना यावेळेस मात्र तुम्हा सर्वांना एक आवर्जून सांगावं लागेल की कोविडची जी साथ आहे ती ह्यावेळेस खूप वाढताना दिसते आणि त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत काय घडेल काही त्याची सांगता येणार नाही. पण यावेळेस मात्र जयंती प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करावी अशी माझी एक अपेक्षा आहे.
लोकांकडून वर्गणी घेऊ नये ही शशिकांतने मांडली मुद्दा खूप चांगला आहे. पण त्याचा प्रयोग आम्ही 1991मध्ये केला होता आणि 91मध्ये आम्ही सांगितलं होतं की कुठलाही पानपट्टीवाला, कुठलाही दुकानदार याच्याकडून वर्गणी घ्यायची नाही. जो समाजाचा असेल त्यांनी 101 रुपये द्यायचा. जर एकाला 101 रुपये द्यायला जमत नसेल दोघांनी मिळून द्या, परंतु समाजाचे लोकांनी जयंती साजरी करायची. आणि आम्ही हा 1991मध्ये हा प्रयोग केला होता आणि तो सक्सेस झाला होता. ह्यावेळी जयंती साजरी करत असताना आपण प्रत्येक ठिकाणी, मग जेल रोड परिसर असेल, भीमनगर परिसर असेल, नेहरूनगर परिसर असेल, तुमचा टाकळी परिसर असेल, शिवाजीनगर असेल, नाशिक रोडचे संपूर्ण परिसर असतील, या प्रत्येक परिसरामध्ये एक वेगळा पायंडा पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही ह्यावेळेस काय करतोय, आम्ही ह्यावेळेस प्रत्येक घराच्या समोर बाबासाहेबांचा फोटो लावतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो असतोच, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या मंडळामार्फत प्रत्येक घराच्या जवळ, घराच्या समोर बाबासाहेबांचं छोटंसं तैलचित्र लावणार आहोत. जो कोणी प्रमुख अतिथी येईल त्याच्या गळ्यामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा आम्ही गळ्यात त्याच्या अडकवणार आहोत. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला कलर जो आहे, जो निळा कलर आहे, आम्ही त्याच्या कपाळावर तो निळ्या निशाणीचा टिका आम्ही लावणार आहोत. ह्या करताना आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की आत्तापासूनच आम्ही पूर्वतयारी सुरू केलेली आहे. माझ्या प्रभागामध्ये, माझ्या परिसरामध्ये जवळजवळ 8 लोकांचा मृत्यू झाला. सगळीकडं वातावरण खराब आहे. आणि मग उद्याचे धोके लक्षात ठेवूनच आम्ही आता परिवर्तनाची आंबेडकर जयंती, मग बाबासाहेबांचा एक फोटो असलेलं तुमच्या गळ्यात घातलं तर त्याच्यावर लिहिणार आहे भीम माझा, मी बाबासाहेबांचा, असे वेगवेगळे स्लोगन टाकून आपण प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाकणार आहोत. भीम महोत्सव साजरा करायचा म्हटलं तर आता तशी परिस्थिती मात्र नाही. मिरवणूक काढण्याचा प्रकार होऊ देणार नाहीत किंवा त्याला आडकाठी आणतील. आणि म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे नम्रतेची की बाबासाहेब प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सर्वांच्या अंतःकरणात पोहोचण्यासाठी प्रत्येकाच्या छातीवर बाबासाहेबांची प्रतिमा लागणं फार महत्त्वाचं आहे आणि काळाची गरज आहे. प्रत्येक माणूस, मी मगाशी सांगितलं, नाचण्यापेक्षा वाचण्याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून वाचणं हे जरी महत्त्वाचं आहे तरी आपण वाचलो पाहिजे हे महत्त्वाचं आहे. अनेक तरुण मुलं गेली या कोरोनामध्ये, या सर्वांनाच वाचवायचं आहे आपल्याला. आणि म्हणून माझी एक नम्रतेची विनंती आहे, समाजाला माझं आव्हान आहे, कुणालाही आवेश येवो पण आवेशाला आवर घालणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. इकडं पवन पवारांनी जयंती जोरात साजरी केली, इकडं प्रकाश लोंढेंनी जोरात साजरी केली, म्हणूनही मी तशाच पद्धतीने साजरी केली पाहिजे ही भूमिका आता बदलायला पाहिजे. आपण पवन पवारांनी ज्या पद्धतीने साजरी केली, प्रकाश लोंढेंनी ज्या पद्धतीने साजरी केली, त्याच्याही पेक्षा वेगळी कशा पद्धतीने साजरी करता येईल अशा पद्धतीने आपली जयंतीची प्रतिमा आपण खऱ्या अर्थाने तयार केली पाहिजे. आणि ह्या वेळेचा जरी जोश तुमचा कमी झाला असेल तरी बाबासाहेबांचं नाव रोशन करताना कुठल्याही आवेशाची गरज नाही. बाबासाहेबांची प्रतिमाही काफी आहे. प्रत्येकाच्या गळ्यात बाबासाहेब दिवसभर घालून तुम्ही ठेवले ना, तर मला तरी असं वाटतं बाबासाहेबाचा विचार प्रत्येकाच्या अंतःकरणात उतरल्याशिवाय राहणार नाही. अशी एक भूमिका आपण खऱ्या अर्थाने इथं मांडली पाहिजे. बरोबर आहे अशोक दादा, विचार चांगला आहे की लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, मात्र नियमांचं पालन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करणं महत्त्वाचं आहे. माझा प्रश्न हाच आहे की मागच्या काळात कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला होता, प्रकाशदादा काय सांगाल? आणि या काळामध्ये त्याच्यावर कुठल्या उपाययोजना करून आपण
पुढे या जयंती? नाही, गेल्या वर्षी जे कटू अनुभव आम्हाला आले ते कोविडचेच आले. परमिशन शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला देतो म्हणून सांगितलं आणि ठराविक वेळेला परमिशन दिली. संभ्रमाची अवस्था होती हो, सगळी. आता मात्र आम्ही त्यातून सतर्क झालो आहे. सातपूर शहराचा जयंती महोत्सव असा आहे की ज्या दिवशी मी नगरसेवक झालो त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या जयंती महोत्सव होता तो कमी प्रमाणात होता. स्वतःच्या वस्तीत मिरवणूक होत्या. मी नगरसेवक झाल्यानंतर स्वारबाबानगरचा सर्वात मोठा पुतळा लोंढे मार्गाच्या कॉर्नरपासून मिरवणुकीची सुरुवात आम्ही केली. प्रत्येक विभागाचा अध्यक्ष नेमतो. सातपूर गावातले वेगवेगळे विभाग असतील आणि ती मिरवणुकीची परंपरा गेल्या टायमाला आम्हाला खंडित जरी करावी लागली परंतु कोविडमुळे आम्ही विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हम लोग नहीं डरते तूफान की धारों से, दुनिया को हिला देंगे जय भीम की नारों से, हा नारा माझ्या डोक्यात आहे. आणि तो नारा आम्हाला कसा परिवर्तित करायचा, तर जे लोक कोविडच्या काळामध्ये ज्यांना अन्न पाण्याची सोय नव्हती, जे अन्न पाण्यापासून खऱ्या अर्थानं वंचित होते, अनेकांची परिस्थिती मास्क लावायची नव्हती, मग अशा 111 दिवस सतत दरवर्षी जयंती उत्सव फक्त तारीख तीच असते, वार बदलतो. ह्यावर्षी तसंच आहे. 11 तारीख ही महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती महोत्सव असतो. त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो. तिथून आम्ही प्रारंभ करतो. 1 तारखेला जरी आमची सुरुवात झाली असेल परंतु त्या दिवसापासून आम्ही सप्ताह पाळतो आणि मग वेगळे कार्यक्रम करीत असताना आम्ही वेगळ्या कार्यक्रमाच्या ऐवजी वेगळ्या वस्तीमध्ये मग कुठं मास्क वाटप असेल, कुठं अन्नधान्य असेल, अन्नधान्याचं किट असेल, कुठं सॅनिटायझर असेल, जिथे जे गरजूवंत आहेत, एवन शासकीय अधिकारी पदाधिकाऱ्यापासून सातपूर शहर हे औद्योगिक क्षेत्र आहे. 1792 कंपन्या आहेत. उपासमारीची वेळ आली असताना आम्ही मात्र आजही वर्गणीची परंपरा अनेक ठिकाणी असेल, आमच्याकडे स्वयंस्फूर्तीने लोक आणून देतात, तशाच पद्धतीने मदत आम्हाला आणून दिली. आणि तो काळ पण असा होता की त्या जयंती उत्सवाच्या नंतर हा मोहरम रमजान महिना होता, त्या लोकांना आम्हाला सांभाळायचं. अशा पद्धतीनं सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही अन्नधान्याच्या वाटपापासून तर मास्क सॅनिटायझरपासून जी जीवनावश्यक वस्तू आहे ती जनतेला देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीची जयंती महोत्सव साजरा केला आहे. तो आम्हाला अनुभव आहे. म्हणून यावर्षी आम्ही काय करावं तर कॅन्डल मार्च आहे. जसं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्राप्रमाणे झिजले तसं त्यांचं आयुष्य मेणबत्तीप्रमाणे विझलं परंतु स्वयंप्रकाशित होऊन सर्वांना प्रज्वलित केलं. तसं कॅन्डल मार्च तुम्हाला काढता येईल. लिमिटेशन लोकांना कॅन्डल मार्च काढता येईल. आपल्या घरामध्ये फोटो आहेत, गळ्यात प्रत्येकाची भूमिका वेगळी असेल. माझं मत आहे का ती छत्रपती शिवरायांची जयंती, महात्मा फुलेंची जयंती आपण जशी करतो ना तशी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सार्वजनिक करण्यापेक्षा घराघरात साजरी होऊ द्या ना. घरावर झेंडा लावला, बौद्ध समाजाने लावला पाहिजे असं काही नाही. बौद्ध हा आमचा धर्म नाही हो. बरोबर. बौद्ध हे विज्ञान आहे. किती लोकांना समजलं मला माहीत नाही. बौद्ध हे आमचं विज्ञान आहे आणि आम्ही विज्ञानवादी आहोत आणि ह्या विज्ञानवादी लोकांना आम्ही आव्हान करतोय ह्या आपल्या माध्यमातून की आपण किमान ह्या दिवशी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला पंचशिलाचा ध्वज असेल किंवा आपल्याला वाटत असेल निळा ध्वज तर निळा ध्वज, पण आपल्याला वाटत नसेल निळा ध्वज तर पंचशिलेचा ध्वज आपल्या घरावर फडकवून, जशी आम्ही गरीब असलो, पाटील तुडला असलो तरी 1 रुपयाची निळ आम्ही 100 लोक टिळा लावून करतो, तशी फक्त मस्तीत पण शिस्तीत साजरी करावी शासनाचं बंधन पाळून. कारण संविधान आमच्या बापाने जरी लिहिलं असेल पण आम्ही पाळायचं नाही का. संविधानाचे जे नियम येतील शासनाच्या काटेकोरपणाचा अंमलबजावणी करून मस्तीत पण शिस्तीत आपल्या विचारधारा घेऊन प्रबोधन करण्यासाठी हा जयंती महोत्सव. मला असं वाटतं की कोरोना काळामध्ये आरोग्य तपासणी शिबिर असतील, अनाथ आश्रम असतील, हॉस्टेल असतील, अनाथले असतील किंवा विविध प्रकारचे दवाखाने असतील, इथं सुद्धा तुम्ही गरजूवंत अनेक आहेत, त्यांना मदतीची आवश्यक आपण पोचवावं आपल्या ताकदीप्रमाणे. एवढंच करावं. मी 111 दिवस केले म्हणून आपण 111 दिवस, मी महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक मदत केली 111 दिवस, आपण एवढी करावं असं म्हणत नाही. आपल्या पात्रतेनं तनमन धनानं आपण सहकार्य करावं. आणि मला असं वाटतं हा परिवर्तनाचा जो दिवस आहे तो विश्वभूषण भारतरत्न, दररोज आमच्या घरात विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते. घेणारा घास आणि घेतणारा श्वास हा आम्ही त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे आमची दररोजची जयंती आहे, पण त्याला मात्र आम्ही स्वरूप अशा पद्धतीने देणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. प्रकाशजी, आपण सुद्धा अगदी स्पष्टपणे आणि मोकळेपणाने आपले विचार मांडले की मागच्या काळात मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता की
माणसाने माणसासाठी जगलं पाहिजे, माणसाने माणसाला मदत केली पाहिजे आणि त्याच पद्धतीची जयंती, वेगळ्या पद्धतीची जयंती साजरी करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक वेगळ्या पद्धतीची मानवंदना दिली आणि याही वेळेस आपला मानस वेगळ्या पद्धतीचा दिसतोय. त्यासाठी आपल्याला खरंच आम्ही शुभेच्छा देतो. पवनदादा, कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजे किंवा मागच्या काळात कुठले संकट आली आणि त्या संकटांच्या पलीकडे जाऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कुठल्या पद्धतीने साजरी केली? माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच अशी ह्या कोविडच्या याच्याने पहिल्यांदाच असा विषय झाला का जयंती साजरी नाही करायची. आपल्यामध्ये नाशिक रोडला पहिल्या वर्षी जयंती साजरी नाही झाली. आम्ही प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तिथं तुम्ही 2 लोक जा, 14 एप्रिलच्या दिवशी तुम्ही हार घाला. आम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं, 2 लोक गेलो, हार घातला. काय मागच्या वर्षी आम्ही जयंती ही साजरीच केली नव्हती, सर्वांनी घरात बसून साजरी केली. जास्त लोक पण आले नाही, काही नाही. पण ह्या वर्षीची जी जयंती आहे ही लोक साजरी करणार आहेत. पण आम्ही सर्व समाजातील सर्व भीमसैनिकांना, सर्व माता भगिनींना एकच म्हणजे आव्हान करू का तुम्ही सॅनिटायझर वापरलं पाहिजे येताना, नंतर तुम्ही मास्क वापरा, आलं लक्षात, सोशल डिस्टन्सिंग तुम्ही वापरा, म्हणजे थोडा अंतर ठेवा. या सगळ्या गोष्टीची काळजी आम्ही घेणारच आहे. आणि माझं म्हणजे सर्वांना विनंती राहील की सर्वांनी पण सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ह्या कोविडच्या काळामध्ये आपल्या समाजाला नाही तर आपल्या समाजाच्या माध्यमातून इतर कुठल्याही मानवतेला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे. कारण काय बाबासाहेबांचं एक वाक्य मला आठवतं, मी प्रथमतः भारतीय आहे, नंतर बाकीचं दुसऱ्या काही गोष्टी. तर त्या गोष्टीला अनुसरून आपण स्वतःनी आंबेडकर जयंतीच्या दिवशी सर्वांनी काळजी घेणं गरजेचे. आपण जर स्वतः काळजी घेतली आपल्या स्वतःची, आपल्या फॅमिलीची, तर आपण दुसऱ्यांची पण काळजी घेऊ. आलं का लक्षात? अशा सर्व गोष्टी आहे. धन्यवाद. बरोबर आहे की स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच निमित्ताने आपण नियमांमध्ये राहून ती जयंती साजरी करणं गरजेचं आहे. पगारे सर, मागचा जो काळ होता, कोविड काळ होता, नवीन होता आपल्या सर्वांसाठी हे संकट. मात्र त्याही काळात काय आपली भूमिका होती त्यावेळेस, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, काय नेमक्या आपण उपाययोजना केल्या होत्या? आपल्याला अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो, अतिशय गांभीर्यपूर्वक, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं तमाम जनतेला बाहेर काढलं, चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आम्हाला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर जो जीवित बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस होता त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अशी जयंती होती का तो घराच्या बाहेर निघाला नाही. आणि संपूर्ण जगाला, संपूर्ण देशाला, संपूर्ण राज्याला आंबेडकरी जनतेनं दाखवून दिलं की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे काय आहेत. आणि तंतोतंत संपूर्ण देशाने, संपूर्ण राज्याने, संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी शासनाच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे जयंती केली. आणि म्हणून आंबेडकरी जनतेला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत, पण ते आम्ही नाही. तत्कालीन मीडियाने सुद्धा आंबेडकरी जनतेचे आभार मानले की एवढी शिस्तबद्ध जयंती कोविडच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाली, ती जगात कुठेच नाही झाली. याचं कारण असं आहे की आम्ही शिस्तीचे भोगते आहोत. प्रकाश लोंढेंनी सांगितलं, आमच्यात गटतट असतील, अनेक संघटना आहेत, अनेक आहेत, आमचे राजकीय धागेदोरे कुठेही असोत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांचाच असतो. हे मात्र आम्ही मागच्या कोविडला दाखवून दिलं. आणि कोविडवर जर मात करायची असेल तर शासनानं सुद्धा काही लवचिक भूमिका घेतली पाहिजे, या मताचा मी प्रामाणिकपणे मत मानतो. आणि शासनानं जर का भूमिका द्विधा मनस्थितीतली जर ठेवली तर मग ते सरकारलाही आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्यासुद्धा योग्य पद्धतीनं मिळाल्या पाहिजेत. आणि जर तसे काही कोविडचा मोठा प्रादुर्भाव झाला तर त्यांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनासुद्धा आम्ही पालन करू आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती शासनाच्या नियमाप्रमाणे साजरा करण्याचा मनोदय राहील. जय भीम. सर, काय उपाययोजना मागच्या वेळेस कराव्या लागल्या, कुठल्या अडचणी होत्या, त्या फक्त आम्हाला आमच्या जनतेपर्यंत थोडक्यात सांगा. आपण पुढच्या प्रश्नाकडे पण जाणार आहोत. खरं म्हणजे सर्वप्रथम या कोविडने आम्हाला काय शिकवलं असेल आणि जगाने काय बघितलं असेल याचा आपण विचार केला पाहिजे.
पूर्वी या देशामध्ये काही ठराविक लोकांना शिक्षणाची मक्तेदारी होती. शिक्षण कुणापर्यंत पोचलं नव्हतं. या कोविडच्या काळात सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्यात जास्त कुणी काम केलं असेल तर ते SC आणि ST समाजाचे डॉक्टर सातत्यानं 24 तास राबत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी होती आणि ती ह्या कोविडच्या काळात लढाईसारखी आम्हाला वापरता आली. आमचे सगळे क्लास 4 क्लास 3 सगळे लोक सगळे बॅटलवरती होते. कुणीही घाबरून घरात बसलं नाही. स्वच्छता कर्मचारी तुम्ही सगळे लोक घाबरून होते, तर लॉकडाऊन पडलेलं होतं, पण आमचा स्वच्छता कर्मचारी पहाटे 4 वाजता उठून रस्त्यावर होता. आमचा डॉक्टर रस्त्यावर होता, आमची नर्स रस्त्यावर होती. आणि ही त्या 14 एप्रिलला ॲक्च्युअल आम्ही जी दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं सलामी होती असं आम्ही मानतो. मला आठवतं की 24 मार्चला लॉकडाऊन झालं. आज 24 मार्च 21 आहे. 365 दिवसात एकही दिवस मी दवाखान्यातनं सुट्टी घेतली नाही. एकही दिवस आमचा दवाखाना आम्ही बंद ठेवला, आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याने ठेवलेला नाही. सगळ्यांनी हे चालू ठेवलं आहे. केवळ बाबासाहेबांच्या लक्षात आलेलं आम्हाला. आम्ही अस्पृश्य होतो, लोक आम्हाला पिळत नव्हते. आमच्याशी सोशल डिस्टन्स कायमच ठेवलं जात होतं. आमच्या सावलीची सुद्धा लोकांना सोशल डिस्टन्सिंग होतं. ते लोक न घाबरता या कोविडमध्ये खऱ्या अर्थानं योद्धे म्हणून पुढे आलेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आंबेडकर जयंती साजरी होणारच याविषयी कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. बसं भाऊ म्हणालेत, नानांनी सांगितलं, अशोक भाऊंनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. आंबेडकर जयंती साजरी न करणं सांगणं हाच उद्रेकाची गोष्ट आहे. आंबेडकर जयंती प्रत्येकाने अगदी उत्साहाने साजरी करा. नुसती उत्साहानं साजरी करा नाही. मी काही वर्ष गेले 10 वर्ष एक नवीन पायंडा पाडला होता. मी आंबेडकर जयंतीला 14 एप्रिलला आजूबाजूच्या नॉन आंबेडकर म्हणजे बौद्ध समाजाच्या सोडून इतर 200 लोकांना जेवायला बोलवायचं. चांगले डॉक्टर इंजिनियर म्हणजे त्यांच्या घरी जेवायला नाही आहे म्हणून नाही, त्यांच्या घरी जेवायला आहे सगळ्यांना, पण त्यांना मी बोलवायचो आणि त्यांच्याशी चर्चा करायचो आणि मी ठरवायचो की मी बौद्ध माणसाला बोलवणार नाही. आणि मला असं वाटायचं की मी जसं गोडधोड खातो ना, त्याने घरी जाऊन सांगितलं पाहिजे. आज डॉक्टरकडे जेवायला गेलो होतं, कशाबद्दल? त्याच्याकडे पुरणपोळीचं जेवण होतं. काय आंबेडकर जयंतीचं पुरणपोळीचं जेवण होतं. आम्ही आमच्या समाजामध्ये अभिसरण करण्यासाठीची ही भूमिका नव्यानं आम्हाला घ्यायला लागेल. आणि आम्ही मग त्या काळात आम्हाला ते करता येत नव्हतं. मग आम्ही काय केलं, आता भाऊंच्या माध्यमातून पवन भाऊंनी जे काही किट जमा करायचं आवाहन केलं, आम्ही पटकन ते आव्हान पूर्ण केलं. त्याचबरोबर आम्ही एक गोष्ट केली, तुम्ही बघितलं असेल तर मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं, या देशामध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर जेवढं मायग्रेशन झालं त्याच्या 10 पट मायग्रेशन कोविडच्या काळात झालं. तेव्हा लोक मारत होती, पण तुम्ही माणसं मारलीच. अक्षरशः पायी जाताना जेवढी लोक मेलीत तेवढी फाळणीच्या काळात सुद्धा मेली नव्हती. याचं मला खूप दुःख झालं. आणि तेव्हा आम्ही वेगवेगळ्या पुलावर तुम्ही बघितलं असेल, आम्ही लग्नाचा कार्यक्रम त्या लोकांना बोलून जेवण खाऊ घाल. का? आपण लग्नात आपल्या लोकांना खाऊच घालू, ते बिचारे पायी चालले त्यांना घेऊन या प्रकारची भूमिका घेऊन आम्ही आंबेडकर जयंती साजरी केली. त्याचबरोबर चर्चा केली. पुढच्याही काळात याच्यापेक्षा जास्त स्वरूपात आम्ही त्याबरोबर राहू. अजून एक महत्त्वाची गोष्ट या एका वर्षात झाली, ती खरं म्हणजे तुम्हा सगळ्यांना चॅनलमध्ये पण मला सांगायला आवडेल. सगळ्यात जास्त साहित्य निर्मिती बौद्ध समाजाने या काळात केली. त्यांच्या कविता आल्यात, काव्यसंग्रह आलीत, पुस्तकं आलीत. नुसतं एवढंच नाही तर या लोकांनी ऑनलाईन परिसंवाद, झूम मीटिंग सगळ्यात जास्त कोणाच्या झाल्या असतील तर या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या झाल्या. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या समाजाला 70 वर्षापूर्वी शाळेत जायला मिळत नव्हतं, त्या समाजात आज एवढ्या प्रकारची उन्नती निर्माण झाली आहे. त्या समाजाला तुम्ही आंबेडकर जयंती साजरी करू नका सांगणं हे त्या समाजावरती मोठा अन्याय असेल. त्यामुळं त्या समाजाने उत्साहाने आंबेडकर जयंती साजरी करावी. फक्त आंबेडकर जयंती डोक्यात घेऊन साजरी करावी, एवढीच आपली भूमिका स्पष्टपणे आहे. वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी झाली पाहिजे आणि ती लोकांपर्यंतही पोचली पाहिजे. लोकांपर्यंत मुळात विचार पोहोचणं महत्त्वाचं आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, सर्वांसाठीच आहे, की आता हा जो काळ आहे, आता प्रशासन कुठल्या पद्धतीने अजून कुठले निर्बंध लावणार आहे जयंतीसाठी ते आपल्याला माहीत नाही. मात्र तरीसुद्धा युवा वर्गाला आपण कुठल्या पद्धतीचं संबोधन कराल? युवा वर्गाला नेमकं काय सांगाल की या जयंतीसाठी आपण सर्वच उत्साहित असतो, मात्र हा उत्साह आपल्याला मेंटेन करत असतानासुद्धा शासनाने दिलेले नियम पाळणं महत्त्वाचं आहे.
आणि युवा वर्गाने नेमकं कुठलं मार्गदर्शन ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. जयंती उत्तम पद्धतीने निरोगी पद्धतीने साजरी झाली पाहिजे. असं नको व्हायला की जयंती साजरी झाल्यानंतर इतर गोष्टीचा प्रसार वाढला. नेमका युवा वर्गाला कुठल्या पद्धतीच्या सूचना कराल? शशिकांतजी उन्हवणे, आपण आपल्यापासून सुरुवात करूया. काय सांगाल थोडक्यात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक अशी व्यक्ती आहे की ह्या जगामध्ये झोपल्या म्हणजे सकाळी उठलं जरी माणूस तरी जय भीम शब्द हा बोलावा लागतो या समाजावर, आणि झोपतानाही जय भीम शब्द बोलावा लागतो. कारण सकाळी उठल्यापासून ती संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात जय भीम शब्द आल्याशिवाय असा एकही आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता या जगामध्ये नाही आहे. परंतु हे करीत असताना बाबासाहेबांच्या प्रती असलेलं आदर सन्मान, बाबासाहेबांच्या प्रती असलेलं आपुलकेपण हे ज्या समाजामध्ये आहे आणि ज्या लोकांमध्ये आहे, जेवढे आंबेडकरी विचारांची लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये हा बाबासाहेबांच्या प्रती असलेलं जे ऋणानुबंधन आहे ते इतकं अतूट आहे की ते कधी तुटू शकत नाही. म्हणून मागच्या वर्षी ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये जे निर्बंध आले, परंतु ह्या ठिकाणी जेवढ्या उत्साहाने बाबासाहेबांची जयंती ह्या महाराष्ट्रात पूर्ण जगामध्ये साजरी होती, त्या उत्साह इतका मोठा असतो की त्या उत्साहामध्ये लोक न्हावून निघतात. आणि तेवढा उत्साह मोठ्या पद्धतीचा असताना त्यावेळेला लोकांनी इतका संयम बाळगलेला आहे की कुठल्याही व्यक्तीने इथल्या शासकीय कुठल्याही गोष्टीचं म्हणजे जेवढे निर्बंध आले असतील ते सगळेच्या सगळे निर्बंध तंतोतंत पाळण्याचं काम आंबेडकरी समाजाने, जेवढे आंबेडकरी विचारांची लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी केलं आहे. परंतु याच्यामध्ये मागच्या वेळेला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जास्त निर्बंध, जास्त कडकपणा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं आणि लोकांना त्रास देण्याचं काम केलं. परंतु आम्ही शांततेच्या भूमिकेत होतो, कारण त्यावेळेला लोक कोरोनाच्या ह्या सगळ्या महामारीला घाबरलेले होते. परंतु आता कोरोना काय आहे हा सरकारनी किंवा इथल्या अधिकाऱ्यांनी सांगायची गरज नाही आहे. कारण इथल्या अधिकाऱ्यांना हे कळून चुकलेलं आहे की लोकांना कोरोना काय आहे तो समजून गेलेला आहे. सगळ्यांना समजतं की मास्क लावलं पाहिजे किंवा सॅनिटायझर लावलं पाहिजे. परंतु त्याही पलीकडे काहीतरी कायदे बनवायचे आणि त्या कायद्यांचं लोकांवरती असं ट्रेस निर्माण करायचं, लोकांना घाबरवून ठेवायचं आणि तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. मारझोड मागच्या वेळेला तुम्ही बघितली, बऱ्याचशा लोकांना मारझोड किंवा बऱ्याचशा लोकांवरती कारवाया. परंतु जनतेवरती एवढ्या पद्धतीचे निर्बंध जर लादणार असेल आणि तुम्ही जर काहीच करू नका म्हणत असेल तर मग माझा शासनाला किंवा प्रशासनाला सवाल आहे की ज्या पद्धतीने याच्यावर उपाययोजना तुमच्याकडे आलेल्या आहे त्या तुम्ही संतगतीने का लोकांना देत आहेत? तर त्या तुम्ही फास्ट करा ना, तुम्ही त्याला गती वाढवा, लोकांना द्या ना. त्यांना लसची गरज आहे तर लस कुठं पोचती? लोकांना लसीमध्ये रांगेत उभं राहावं लागतंय. तर ह्या ज्या लसी आहे, ज्या योजना आहे, सरकार ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेही असं काम करताना दिसत नाही आहे. तर सरकारने ते काम केलं पाहिजे. त्यांचं काम त्यांनी करायचं नाही आणि लोकांवरती निर्बंध आणून ठेवायचे आणि तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, अशा पद्धतीचं तुम्हाला ही परमिशन घ्यावं लागेल, तुम्हाला ते करावं. बाबासाहेबांच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही कधी परमिशनची वाट पाहिली नाही. इथं बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेचा आम्ही आदर करणारी माणसं आहोत. कधीही घटनेच्या विरुद्ध आम्ही गेलेलो नाही आहे. परंतु त्याही पलीकडे जर अशा पद्धतीचे निर्बंध येत असतील तर ते लांछनास्पद आहे. तर त्या गोष्टी पण डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे. यांनी प्रश्न विचारला आहे की युवा वर्गाने काय केलं पाहिजे. तर मला वाटतं की ह्या वेळेला नक्कीच कोरोना आहे, त्याचं नियम पालन केलंच पाहिजे. परंतु ह्या सगळ्या करीत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की युवा वर्गाने खास करून की आज बरेचसे युवा चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेत आहेत. तर त्या शिक्षित युवकांनी, जे लोक शिकलेले नाही आहेत त्यांना मार्गदर्शन करावं. ज्या लोकांना 7-7, 8-8, 10-10, 12-12 तास अभ्यास करता येईल अशा लोकांनी बाबासाहेबांना अभिवादन म्हणून किंवा जयंतीच्या दिवशी त्यांचा एक आनंदोत्सव म्हणून आपण हा एक प्रयोग केला पाहिजे की अनेक ठिकाणची मुलं गोळा करून त्यांना शिक्षणास प्रवृत्त केलं पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व त्यांना सांगितलं पाहिजे. समाज प्रबोधनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबासाहेबांना अभिप्रेत आहेत, भगवान बुद्धांना अभिप्रेत आहेत, त्या आपण केल्या पाहिजे. आणि त्याही पलीकडे की
जसं पवनभाई आणि बाकीच्या लोकांनी सांगितलं की ज्या पद्धतीने मागच्या वेळेला आपण धान्य वाटले असतील, परंतु ह्याही वेळेला आपण धान्याचं जे काय वाटप असेल ते ह्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने केलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये बरीचशी लोकं अशी आहेत की ते आपल्या सगळ्यांच्या मदतीची वाट बघत आहे. तर हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे गोरगरीब लोक असतील त्या ठिकाणी युवा वर्गाने जाऊन त्या लोकांना मदती केल्या पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी अशी अनाथ मुलं आहेत की त्या मुलांना देखील तिथं नेऊन आपण त्यांना ज्या शालेय उपयोगी वस्तू असतील त्या आपण दिल्या पाहिजे. असे अनेक प्रकार आहेत की रस्त्यावर झोपणारी जी काही गोरगरीब जनता आहे, जी रोज कष्टकर्ती आहेत, त्यांना आज खाण्याचा प्रश्न या ठिकाणी सरकारने निर्माण करून ठेवलेला आहे की आज त्यांना सुद्धा खायला मिळत नाही. अशा लोकांना जेवण कसं ते त्या ठिकाणी देऊन पुरवता येईल असे विविध उपक्रम ह्या जयंतीच्या माध्यमातून युवा वर्गाने खास करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. परंतु ह्या सगळ्या करीत असताना बाबासाहेबांची जयंती ही काल जरी झाली नसेल, परंतु यापुढील काळामध्ये नक्कीच बाबासाहेबांची जयंती प्रत्येकाने आपल्या घरोघरी आपल्या घराला झेंडा लावा, आपल्या घराला बाबासाहेबाचा फोटो लावा. अशा पद्धतीचं प्रत्येकाने चांगल्या पद्धतीचे विचार आपल्या घरावर लिहा आणि ह्या इतर समाजाला देखील त्याचा प्रेरणा मिळेल. जसे घेतातच आपल्या भरपूर प्रेरणा आपण इतर समाजाला आजपर्यंत देत आलो आहे, तर ह्या एक जयंतीच्या निमित्ताने एक नवीन काहीतरी प्रेरणा त्यांना आपण दिली पाहिजे असं प्रत्येकाने कुठंतरी आपल्या मनामध्ये करून घेतलं पाहिजे घर, आणि त्याच्यातून ही प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. धन्यवाद. जय भीम. शशिकांतजी बरोबर आहे की युवा वर्गाने लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. तीच खरी जयंती सर्वांगाने साजरी होणार आहे असं मलाही वाटतं, असं आमच्या चॅनललाही वाटतं. अशोकदादा, काय वाटतं युवा वर्गाने कुठल्या पद्धतीची भूमिका आता येणाऱ्या जयंतीसाठी घेतली पाहिजे, अगदी थोडक्यात? अत्यंत थोडक्यात सांगतो. युवकांना आपण आव्हान करायचं आहे, युवकांनी कशा पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना या देशामध्ये असलेला बाबासाहेबांचा प्रत्येक बच्चा हा भीमाचा बच्चा आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्या दिवशी सर्व युवकांनी, तुम्ही फ्रेंडशिपच्या दिवशी भेटता, तुम्ही इतर सणावाराला एकमेकाला भेटता, तुम्ही इतर कार्यक्रमाला भेटता, ह्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने मित्रांना, नातेवाईकांना त्या दिवशी भेटावं, एकमेकाला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. मला जर पवनकडे जाता आलं नाही, मला जर प्रकाशकडे जाता आलं नाही, मला जर डॉक्टरांकडे जाता आलं नाही, तर मी फोन करून सांगितलं पाहिजे, फोन करून शुभेच्छा दिल्या पाहिजे. युवकांना आता ह्या पद्धतीनेच प्रत्येकाने गाईडलाईन दिली पाहिजे. युवकांना सांगितलं पाहिजे, तुला जर कुणाला भेटता आलं नाही ना, तरी बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा या आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना देण्याचं काम करा, हे प्रत्येकाने आवर्जून सांगितलं पाहिजे. बाबासाहेब तुम्हाला जिवंत ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला मी सांगतो, बाबासाहेब संपवायला निघालेली मंडळी आहे. तुम्ही जर कधी बघितलं तर बाबासाहेबांना जिवंत ठेवणारी मंडळी ही खरी तरुणांची मंडळी आहे. ही तरुणाई जी आहे ती जिवंत जर ठेवली तर खऱ्या अर्थाने तुम्हाला बाबासाहेब जिवंत ठेवलं. युवा वर्गाला आणि म्हणून बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जागृत ठेवायचं असेल, बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांचं नाव जर शाबूत ठेवायचं असेल, तर युवकांना सांभाळलं पाहिजे, तरुणांना सांभाळलं पाहिजे, तरुणांना भरकटून न देता त्यांना प्रवाहात आणलं पाहिजे. आणि म्हणूनच मी असं आव्हान करणार आहोत. आम्ही प्रत्येक ठिकाणी कट्टा करणार आहोत. आम्ही सातपूरला जाणार आहोत, आम्ही कॉलनीमध्ये जाणार आहोत, नाशिक रोडला जाणार आहोत. आम्ही असे स्पॉट दाखवणार आहोत आणि तिथं जायचं आणि सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. नियम काही असो, शासनाने किती नियम लावो, त्या नियमाला कुठेही आम्ही गालबोट लागू देणार नाही, त्याला ओव्हरटेक करणार नाही, आणि ओव्हरटेक न करता युवकांना खऱ्या अर्थाने आम्ही सांगणार आहोत की उद्याच्या पिढीला तुम्ही काय संदेश देणार आहात,
तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. जसं आपण स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला लोक देतात, त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त, बाबासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे, तुम्ही कुठल्या गटाचे आहे हे सारं विसरून जावं. सारेच बाबासाहेबांच्या गटाचे आहे हे डोळ्यासमोर ठेवावं. पवनने मगाशी एक वाक्य वापरलं, फार सुंदर वाक्य होतं चर्चेच्या अगोदर. त्यांनी सांगितलं एकत्र या ना सगळ्यांना. म्हणजे भावना बघा तरुणांच्या. आता पवन खूप लहान आहे, परंतु त्यांनी एका शब्दात सांगितलं एकत्र या ना, बसा ना, मला बोलवा ना. म्हणजे या भावना, आणि म्हणूनच तरुणांना आता एकत्र करायचे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाची, दीनदुबळ्याला लुटण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे. तरुणांना जर पुढे केलं तर दीनदुबळ्याला लुटणं बंद होऊन जाईल. ह्या पण गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात आणि तरुणांना अशाच पद्धतीने गाईडलाईन द्यावी अशी मी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विनंती करतो. अशोकजी, एका प्रश्नात आपण खूप वेगवेगळी उत्तरं आमच्यापर्यंत पोहोचवले, आमच्या जनतेपर्यंत पोहोचवले. प्रकाशजी, युवा वर्ग आपल्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहतो, प्रेरणा म्हणून पाहतो. युवा वर्गाला आपल्याकडून अनेक गोष्टींची अपेक्षा असते. मात्र ह्या 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. नेमके आपण त्यांना काय संबोधन कराल आजच्या दिवशी आमच्या स्टुडिओच्या मार्फत? जरी संकटाची काळ रात आहे तरी भीमराया तुमच्या संविधानाची आम्हाला साथ आहे. एवढं सांगेल, उठ तरुणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. घराघरात जयंती साजरी झालीच पाहिजे, पण ती मस्तीत आणि शिस्तीत, कायदा सुव्यवस्थेचं पालन करून. तरुण ज्या पद्धतीनं प्रबोधन करतोय, मात्र निसत तरुणांच्या जीवावर तुम्हाला जमणार नाही. तर वयोवृद्धांचा अनुभवाचा सुद्धा तुम्हाला चुकला तर आम्ही अधिकाऱ्यांना सांगत असतो का बाबा चुकला तर तो कान धरणारा हात अधिकार पाहिजे आणि चांगलं काम करताना सुद्धा शाबासकी दिली पाहिजे. असे अधिकाराचे हात प्रकाश लोंढेने निर्माण केलेत असं मला वाटतं. म्हणून निळे झेंडे असतील, त्याच पद्धतीचे लोकशाहीचे दंडे असतील. हे प्रकाश लोंढे, झेंडे, दंडे आणि लोंढे हे समीकरण तुम्ही जयंती उत्सवात साजरी करताना लोकशाहीचं पालन करा. आपल्यामधून आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना दुसऱ्या जाती धम्माचा प्रसार त्याला कुठेही टच लागणार नाही असं आव्हान मी जनतेला करतो. घराघरात मस्तीत पण शिस्तीत जयंती महोत्सव संपन्न कराच. कायदा सुव्यवस्था पाळा, संविधानाचे पालन करा अशी आग्रहाची विनंती करतो. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी मदत करा. केलीच पाहिजे असा आग्रह नाही. जरी मदत करता आली नाही, होय होय मी म्हटलं पाहिजे, होय मी रिपब्लिकन आहे आणि मला रिपब्लिकन म्हणजे काय कळतं आहे का तुम्हाला? मी रिपब्लिकन आहे आणि माझं कुटुंब रिपब्लिकन आहे. मला माझ्या परिवाराची काळजी आहे. मी आणि माझं परिवार, मला माझ्या परिवाराची जनतेची काळजी करायची आहे. परंतु स्वतःची दुसऱ्याच्या घराकडं एक बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे 4 बोट आहेत. आपणसुद्धा कायद्याचं तंतोतंत पालन जर मी केलं स्वतःला, मी जर माझा स्वतःचा आदर्श निर्माण केला तरच मला वाटतं की इतर आमचा आदर्श घेतील. म्हणून आदर्श निर्माण करण्यासाठी जयंती महोत्सव हा मस्तीत पण शिस्तीत संपन्न करताना आपण मात्र आपल्या हातून कोणत्याही पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन होणार नाही. तुम्ही वारंवार म्हणताय संविधान संविधान संविधान, मग संविधान तुम्हाला मला पाळायचं आहे. यासाठी मला असं वाटतं की आम्ही जिल्हाधिकारी असतील, महसूल आयुक्त साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील की माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील, यांना लवकरच भेटतोय आणि योग्य ते जे जनतेमध्ये संभ्रम आहे, जो संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण आहे त्यासाठी दूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करील असं मला वाटतं. आपण आपल्या माध्यमातून आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला. भावनेच्या भरात जनतेला आमच्याकडून एकच संदेश जाईल की बाबांनो, कायदा सुव्यवस्था पाळून मस्तीत पण शिस्तीत जयंती महोत्सव साजरा करा. आपल्या चॅनलचा, आपल्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी लोंढे स्टाईल त्या पद्धतीने आपण आमच्या लोकांपर्यंत ते उत्तर पोहोचवलं. पवनदादा, काय सांगाल की ही युवा वर्गाला कुठल्या पद्धतीने आपण संबोधन कराल, प्रबोधन कराल? जयंती आत्ता येणार आहे, युवा वर्ग खूप उत्साहित आहे, मात्र संभ्रमाचा काळ आहे, कोरोनाचा काळ आहे. काय सांगाल त्यांना अगदी थोडक्यात? मी थोडक्यातच आहे. आंबेडकर जयंती साजरी करत असताना आहे ना, खूप असे निर्बंध आणून राहिले. मग आंबेडकर जयंती आम्ही लॉकडाऊन टाईप आहे ना, गच्चीच्या घरावर थाळी वाजून तर आंबेडकर जयंती साजरी नाही करू शकत. आंबेडकर जयंती साजरी करणारा जो भीमसैनिक आहे ना, तो तळागाळातला आहे.
आणि तो तळागाळातला महिला असू कोणी असू सर्व भीमसैनिक एक पुतळ्यापाशी जाणारच, युवा वर्ग पण पुतळ्यापाशी जाणारच. पण माझी सर्व युवांना, माझ्या माता भगिनींना, सर्वांना माझी अशी कळकळीची विनंती राहील, नाही माझीच नाही तर आमच्या सर्वांतर्फे सर्वांना अशी विनंती राहील का तुम्ही ना सर्वजण काळजी घ्या. जरी करोनाचा काय मोठा बाऊ उठवला असेल, करोना जर खरंच होत असेल, काय असेल, पण आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि युवा यूथला मी असं सांगेल का तुम्ही काळजी घ्या. तुमच्या घरामध्ये आईवडील वृद्ध असता, तुम्ही वडीलधारी राहता, तुमच्यावर जिम्मेदारी आलेली. तुम्ही जर तुमची जिम्मेदारी तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या दोस्तांमध्ये, नंतर तुमच्या परिवारामध्ये, तर तुम्ही जर तुमची जिम्मेदारी जर चांगली हे केली, पार पाडली, तर नक्कीच या प्रशासनाने किती निर्बंध आणले तरी कुठल्याही गोष्टीचं गालबोटलं लागणार नाही. अशी जयंती उत्साहाने साजरी होईल. काय युवकांना मी एकच संदेश देईल की या सर्व आव्हानाला आपल्याला सामोरं जायचं आहे. अनेकांनी आपली मतं मांडलीत. आपण एका बाजूला म्हणतो शिस्तीत आणि मस्तीतही झालं पाहिजे, एका बाजूला म्हणतो जयंती जोरातही झाली पाहिजे, दुसऱ्या बाजूला आपण सांगतो शासनाचं नियमही पाळले गेले पाहिजे. परंतु खऱ्या अर्थानं ज्यांना जयंतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे अशा युवकांना या माध्यमातून मी एकच सांगेल की पहिल्या प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला जर आपण मानत असाल तर शासनाचे नियम आपण पाळले पाहिजे. दुसरी बात, आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे काही आपल्याला काही ठराविक लोक नाव ठेवतात की तुमचे लोक नाचगाणं करतात, काही दारू पिलेले असतात, तर माझं असं ठाम मत आहे की आमचा एकही भीमसैनिक दारू पिलेला नसतो. एकही भीमसैनिक दारू पिलेला नसतो. एकही भीमसैनिक कुठल्याही प्रकारची दंगामस्ती करत नाही. त्याच्या डोक्यात फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचेच विचार असतात. परंतु नावं ठेवणाऱ्यांना काय, जयंती कितीही चांगली झाली तरी नावं ठेवणारे अनेक असतात. कोणी कितीही घसावरडून सांगितलं की नाही आमच्या विभागात अतिशय शांतता होते, परंतु थोडंफार गालबोट लागतंच. मी प्रशासनाच्या माध्यमातून एकच सांगेल प्रशासनाला की हे जे त्रांगडं आज आमच्यासमोर एक विचार आलेला आहे कोविडचा, 2020 सालची जयंती आम्ही ज्या पद्धतीनं अंधारात केली, आमच्या घराघरात केली, शासनाचे नियम आम्ही तंतोतंत पाळले, परंतु 2021ची ही जयंती आहे यामध्ये तसा कुठल्याही प्रकारचा आम्हाला दिसत नाही काही 2021ला काही कोविडची अडचण आम्हाला येईल. अहमदाबादमध्ये क्रिकेटचे सामने झाले साहेब, या सामन्याला जवळपास 50,000हून जास्त लोक एकाच ठिकाणी जमले होते. आमचं असं म्हणणं आहे की जिथे जिथे आमचे स्टॅच्यू उभे आहेत, जिथे जिथे स्मारकं आहेत, तिथे तिथे समाजाला जमू दिलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून, अंतर ठेवून, मग लाखो लोक जमू देत, आम्ही त्याचं पालन करू, आम्ही अंतरावर उभे राहू, सॅनिटाईजचे डबे ठेवू, मास्क वाटू. आमच्या मंडळीनं सांगितलं की आम्ही भरपूर काही केलं. हे सर्व करत असताना मी त्यांना विनंती करेल की संपूर्ण जिल्ह्यात जिथे जिथे जयंती होईल तिथे प्रत्येक भीमसैनिकाला, आया बहिणींना मास्क पुरवा. आणि मग आम्ही जर एवढी जय्यत तयारी करत असू तर शासनाला कुठली अडचण आम्हाला परवानगी देण्यासाठी येऊ नये असं आमचं मत आहे. आणि म्हणूनच यासाठी आमचे अशोक भाऊ असतील, प्रकाशजी असतील, शशिकांत असेल, पवन असेल, डॉक्टर असेल, यांनी आपले विचार मांडले. परंतु आता याच्यावर तोडगा काढण्यासाठी शासनानं कमीत कमी आम्हाला बोलवलं पाहिजे की तुमची काय भूमिका आहे. यास आपण कशाला शासनाकडे जा, शासन ते सांगणार आहे घरात बसा. पण मग शासनानं सुद्धा या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय घ्यावा असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. जाधव सर, काय वाटतं आपल्याला अगदी थोडक्यात युवा वर्गाला आपण मार्गदर्शन करू? सर्वप्रथम, यूथ शुड बी रेबेल्स नॉट टू डिस्ट्रॅक्ट बट टू कन्स्ट्रक्ट. प्रत्येक युवक हा बंडखोर असला पाहिजे, पण तो नवनिर्मितीसाठी असला पाहिजे, कुठलीही तोडफोड करण्यासाठी नव्हे, अशा प्रकारचं मला वाटतं. विद्यार्थी बाबासाहेबांना अभ्यास करून अभिवादन करू शकतात, युवक आपल्या एरियातल्या लोकांना मदत करून करू शकतात. जे अभ्यासू आहेत, शिकलेले आहेत,
ते त्यांना मार्गदर्शनाचं भाषण करून आंबेडकर जयंती साजरी करू शकतात. जे लेखक आहेत, कवी आहेत, ते बाबासाहेबांच्या कविता लिहून, बाबासाहेबांवरती गाणं म्हणून, बाबासाहेबांवरती लेख लिहून ही जयंती साजरी करू शकतात. पण ह्या जयंतीमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली पाहिजे. आमच्या सगळ्या समाज एक आपलं नाशिकच्या एका सगळ्या एकत्र येऊन सकाळी 7 वाजता प्रत्येकाने आपल्या घराच्या दारात पंचशिलाचा ध्वज उभा करून तिथं पांढरे कपडे घालून मानवंदना द्यायची आहे. सकाळी 7 वाजता. 9 वाजता बाबासाहेब आंबेडकरांवर असं काम सुरू करणार, अभ्यासाचं काम करणार आणि सगळ्या प्रत्येकाच्या डीपीवर, सोशल मीडियावर फक्त एक आणि एकच फोटो दिसला पाहिजे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना आम्ही अभिवादन करत आहोत. अशा प्रकारची ही भूमिका घेऊन मला वाटतं जयंती आपल्याला चांगल्या प्रकारे साजरी करता आहे. युवकांना मी फक्त एकच संदेश देईन, बाबासाहेबांनी तुम्हाला एवढंच सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलं पाहिजे आणि संघटितसुद्धा राहिलं पाहिजे. भाऊ म्हणत होते ना सगळ्यांनी एकत्र यायचं आहे, पण त्याचबरोबर संघटित येऊन आपल्याला काय माडा नाही बांधायच्यात, तर संघर्ष करायचा, पुढच्या पिढीला योग्य प्रकारे सगळं मिळायचं. कारण सगळ्यांनी एका बाजूला संविधानाचा उदोकदोद करून दुसऱ्या बाजूला खाजगीकरण करून संविधान संपून टाकण्याचा जो घाट घातला आहे, त्याला या 14 एप्रिल 2021 पासून आम्ही थांबवायचा प्रयत्न करू, त्यासाठी एकत्र येऊ. अशा प्रकारची भूमिका घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करूया असं मला वाटतं. आणि थांबतो. धन्यवाद सर. आज आपण आपल्या या मान्यवरांना बोलवलं होतं आणि त्याचं औचित्यच हे होतं की येणारी 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या मान्यवरांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या, वेगवेगळे विचार होते, नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे. जयंती ही साजरी झालीच पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आपल्या भारतासाठीच नव्हे तर जगासाठी एक आदर्श असं मोठं कार्य आहे आणि ते त्या पद्धतीने त्यांची मानवंदना ही त्यांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. मात्र युवा वर्गाने काय केलं पाहिजे, महत्त्वाचं असं आहे की गरजू माणसापर्यंत माणसाने पोहोचणं गरजेचं आहे. एक फिल्म होती, मराठी फिल्म, त्यातलं एक वाक्य होतं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हा जो काही विचार आहे ह्या विचाराला धरूनच जयंती साजरी झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपली मानवंदना ही आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आज विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले, त्यांचे जे काही म्हणणं होतं ते आज आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवता आलं. माझं सर्वप्रथम आपण सर्व मान्यवरांचं खरंच खूप खूप आभार की आपले विचार आम्हाला जागर जनस्थानच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आले. 14 एप्रिलला आपण सर्वच सज्ज असणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी. नियमांचं पालन करूया आणि ही जयंती उत्तम पद्धतीने साजरी करूया, जेणेकरून या जयंतीचा आदर्श पुढची पिढी ही नेहमीच घेईल आणि त्याचा उपयोग आपल्या सर्वांनाच होईल. आपण सर्वच आज आमच्या जागर कट्ट्याला आपण सर्वांनी हा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं हीच आज इच्छा.